नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण विहिरीपाशी आलेलो आहोत आणि तुम्ही थंबनेल बघून आपल्या व्हिडिओला क्लिक केलेलं असेल नाही का. आजच्या या ब्लॉगमध्ये, आजच्या हे व्हिडिओमध्ये आपण दोन पर्याय बघणार आहोत की बरेचसे शेतकरी मित्र कमेंट केलेली आहे की माझ्या विहिरीला पाषाण दगड आहे नाही का, माझ्या बोरला पाणी कमी आहे. तर असा एक प्रश्न आला असेल ज्या शेतकऱ्यांना विहीर खोदायची आहे की बोरवेल मारायची आहे. कोणता पर्याय, ह्या दोन पर्यायापैकी कोणता पर्याय बेस्ट राहील नाही का, कोणता फायदेशीर राहील, याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पर्याय बघूया आपण. पहिले विहीर बघूया आपण. तर माझ्या शेतात आलेलो जो आपण, हे बघा, ही विहीर आहे माझ्या शेतातली. तर मला ही बोर मारायचा की विहीर मारायची, म्हणजे विहीर खोदायची, तर असा एक पर्याय आलेला होता, म्हणजे असा एक प्रश्न आला होता डोळ्यासमोर का काय करायचं. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता ही आपली विहीर आहे नाही का, 36 फूट खोल विहीर आहे. तर विहीर कोण्या शेतकऱ्यांनी खोदावी. बघा, ज्या भागात आता तुम्ही आपल्या शेताच्या आजूबाजूला आपल्या शेतकरी मित्राची विहीर असेलच, त्या शेतकऱ्यांना विचारून किंवा त्या शेतामध्ये जाऊन विहीर किती फूट खोल आहे, कधी खोदली नाही का, जुन्या काळातला विहीर राहतात नाही का, आता नवीन नवीन खोदलेली विहीर राहतात. तर आपल्या भागातली पातळी म्हणजे किती फूट पाणी आपल्या परिसरात. जर तुमच्या परिसरात म्हणजे 25-30 फुटावर जर पाणी लागत असेल, मे महिन्यात 30-35 फुटावर जर पाणी लागत असेल, तर विहीर बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो. कारण की विहीर जर खोदली तुम्ही, पाण्याचा साठा जास्त शेतकरी मित्रांनो. बघा, पाण्याचा साठा जास्त राहतो, वर्षभर टिकणारे पाणी शेतकरी मित्रांनो. पाणी तुटलं, कमी आहे, हे बी आपल्याला दिसते. आणि दुसरी सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला लाईन जरी गेली तर आपल्याला पिण्यासाठी पाणी आहे शेतामध्ये. कुठे शेजारच्या शेतामध्ये दूर जावं लागत नाही. आपल्याला फवारणीला पाणी आहे, बकेटीनं फवारणीला पाणी काढता येते. आणि सर्वात महत्त्वाचा भाग, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या भागात म्हणजे पाण्याची पातळी जवळच आहे, 20-25 फुटावर पाणी आहे आणि आपल्या शेतामध्ये बदाड भाग आहे, त्या भागात जर विहीर खोदली आणि पाणी जर साचून राहत असेल तर विहीर पाणी ओढून घेते. म्हणजे पाणी अंदर ओढून घेते, म्हणजे पाणी जमिनीत मुरते, म्हणजे म्हणजे शेतातलं मध्ये जे पाणी आहे ते पण ओढून घेते. ह्या आपल्याला विहिरीचा फायदा होतो नाही का. आता तोटा कुठं होतो आपल्याला, म्हणजे विहीर खोदताना खर्च जास्त आहे नाही का. पण खर्च जरी जास्त असला पण फायदेशीर आहे शेतकरी मित्रांनो विहीर नाही का. तुम्ही तुमचा विचार सांगा शेतकरी मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया सांगा. काय या विहिरीवर काय प्रतिक्रिया राहील, नक्की तुम्ही प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो नाही का. विहीर बेस्ट राहील कोण्या शेतकऱ्यांनी, ज्या भागात पाण्याची लेवल वरतच आहे, म्हणजे वरत जर असली 20-25-30-25 फुटावर, तर आपल्याला खर्च कमी येईल खोदायचा. खर्च येईल पण फायदेशीर राहील शेतकरी मित्रांनो नाही का. तर दुसरा पर्याय शेतकरी मित्रांनो बोर. बघा, आता आपली ही विहीर आहे, याच विहिरीपाशी आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांनी बोर खोदला बघा नाही का. तर आता प्रश्न असा आहे की बोर कोणी मारायचा, बोर कोणी मारायचा. तर बघा, ज्या भागात पाण्याची लेवल खोल आहे, खोल म्हणजे 150-200 फुटावर पाण्याची लेवल खोल आहे, तर त्या शेतकऱ्यांनी बोर मारायचा. का मारायचा की इथल्यापर्यंत आपण विहीर खोदू शकत नाही. आणि पहिले तपासणी करावी की आपल्या भागात पाण्याची लेवल कुठपर्यंत आहे, विहिरीची लेवल कुठपर्यंत आहे. कोणाची विहीर जर 50-60 फूट खोल विहीर असेल, जर पाणी जर पुरत नसेल उन्हाळ्यात, तर म्हणजे 65-50 फूट खोल आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विहिरी खोल आहेत, इथली खोल असूनही पाणी पुरत नाही. मग आपण जर विहीर खोदली, ज्या भागात विहिरीची म्हणजे पाण्याची लेवल खोल आहे, आपण जर तिथं विहीर खोदली, मग आपल्याला 35-40 फुटावर पाणी लागेल का, मग किती खर्च येईल विहिरीला नाही का. आणि बोर मारताना याची काही गॅरंटी नाही शेतकरी मित्रांनो. ज्या भागात लेवल पाण्याची लेवल 150-200 फूट खोल असेल, जर आपण जर बोर मारला मग आपल्यालाही पाणी लागन, याची काही गॅरंटी नाही. पण आपण जर एक बोर मारतो म्हटलं, विहीर खोदतो म्हटलं, असा पर्याय निर्माण होते. पण आपल्या भागातनी लेवल कमी आहे, मग एक बोर मारावा. त्या शेतकऱ्यांनी बोर मारावा शेतकरी मित्रांनो. म्हणजे पाहायचं, लेवल पाहायची, आणि आपल्या भागात बोरला पाणी लागेलच का, इथल्या खोलमध्ये लेवल आहे आणि
बोर म्हणजे कमी खर्चात होईल. म्हणजे विहीर जर खोदली तर पाणी लागणार नाही, त्या शेतकऱ्याला माहितीच आहे, कारण की त्या शेतकऱ्यांनी तपासलेलं आहे. तर अशा भागातनी अशा शेतकऱ्यांनी एक बोर मारून कमी खर्च, लवकर तयार, जागा कमी लागते आणि पाणी खोलवरून भेटते, नाही का. पण पाणी बोरचं पाणी वर्षभर टिकेल याची काही गॅरंटी नाही आहे शेतकरी मित्रांनो, याची काही गॅरंटी नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात लाईन असली तरच तुम्हाला बोरचं पाणी वापरता येईल. लाईन नसली तर बोरचं पाणी वापरता येईल, तसाच बोर राहील. लाईन आली की पाण्याचा वापर करता येईल. पण फायदा कुठं होईल तुम्हाला? पाणी जर भरपूर लागलं कमी खर्चात होईल, कमी खर्च लागेल विहिरीपेक्षा कमी खर्च लागेल. आणि बरेचसे शेतकरी मित्र जास्तीत जास्त विहिरीच खोदतात शेतकरी मित्रांनो, कारण की विहीर पाणी मुरतं शेतामधलं, आणि आपल्या विहिरीला पाणी आहे नाही आहे, आपल्या भागात पाणी आहे नाही आहे हे पण आपल्या म्हणजे ओलीत करताना पण माहीत पडते. आणि ज्या शेतकऱ्यांना बोर आहे, बोरचं कसं राहते शेतकरी मित्रांनो, बोर जर मारला याची काही गॅरंटी नाही पाणी लागेल, आणि ते पाणी समोर उन्हाळ्यात टिकणार की नाही टिकणार याची काही गॅरंटी नाही. बरेचसे बोर फेल गेलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, बोरला जर पाणी जर क्षारयुक्त पाणी जास्त असलं मोटर पण खराब होते, त्याला काढणीला याला त्याला खर्च येतो, नाही का. आणि विहीरचं कसं आहे शेतकरी मित्रांनो, विहीर ओपन व्हेल राहते, मोटर आपल्याला काढता येते सहजरित्या, नाही का, क्रेन आणावे लागत नाही, नाही का. तर या दोन मागचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना या विचार येत असेल की बोर की विहीर. बघा विहीर, नाही का, आपण दोन्ही बघितलेलं आहे. तुम्ही जर बोर मारला शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात जर विहीर खोल असेल, म्हणजे पाण्याची लेवल खोल असेल, तर तुम्ही बोर मारू शकता. कमी खर्च, लवकर तयार, नाही का, जागा कमी लागते, पाणी खोलवरून मिळते. आणि विहीरचा कसा आहे शेतकरी मित्रांनो, पाण्याचा साठा जास्त, वर्षभर टिकणारे पाणी, म्हणजे खर्च जास्त पण फायदेशीर, वीज नसली तरी वापरता येते, असा एक विहीर आहे. पण खर्च जास्त येतो विहिरीला आणि बोरला कमी येतो. बोरला जरी खर्च कमी येत असला शेतकरी मित्रांनो, पण याची काही गॅरंटी नाही आहे याचं पाणी टिकणार की नाही टिकणार, कारण की बरेचसे भागातनी बोरला पाणी भरपूर लागतं, त्याचं हे पाणी टिकते, पण त्याची लेवल फार दिवसेंदिवस कमी होत राहते शेतकरी मित्रांनो, कारण की बोरचा जो साठा आहे, जे गाला आहे, तो कमीच राहतो. 4 इंचाचा, नाही का, 9 इंचाचा असा गाला राहतो शेतकरी मित्र. तसा आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांनी बोर मारला, ह्या बोर फेल्युअर गेलेला आहे शेतकरी मित्रांनो. ह्या बोर फेल्युअर गेला, काही गॅरंटी नाही. लगेच आपल्या त्याच शेतकऱ्यांनी विहीर खोदली, त्या विहिरीला पाणी लागलं, आता तिथे साठा आहे, पाणी दिसत आहे, पण या बोरचं पाणी किती आहे हे पाणी पाहू शकत नाही आपण, नाही का. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही सांगा, दोन पर्यायापैकी बेस्ट पर्याय कोणता राहील? तुम्ही तुमच्या शेतात काय खोदलेलं आहे, म्हणजे विहीर खोदलेली आहे की बोर मारलेला आहे, कोणता या दोनपैकी पर्याय बेस्ट राहील? मी तर माझं तुम्हाला सांगितलेलं आहे, नाही का, मी माझी प्रतिक्रिया तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुमची प्रतिक्रिया काय राहिली शेतकरी मित्रांनो, नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. तर एक शेतकरी मित्रांनो, पाणी म्हणजे शेतीचा जीव आहे आणि योग्य निर्णय म्हणजे तुमचा नफा आहे, नाही का शेतकरी मित्रांनो. पाणी म्हणजेच शेतीचा जीव आणि योग्य निर्णय म्हणजेच आपला नफा शेतकरी मित्रांनो. तर तुमच्या शेतात तुम्ही काय खोदणार आहात, काय बोर मारणार आहात, काय विहीर मारणार आहात, आणि तुमच्या शेतात सध्यात काय आहे, ज्या शेतकऱ्यांनी विहीर खोदली आहे, बोर मारला आहे, दोनपैकी काय आहे? तर बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर पण आहे, बोर पण आहे. तर व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा, शेअर करा व्हिडिओला, आणि असेच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.